नमस्कार मित्रहो. तर ही अशा पद्धतीच बघा, पवनचक्कीचं हे दोन डोंगर आहेत. एक विरळी गावचा एक डोंगर आहे आणि पुढे जर आपल्याला बघितलं तर दिसत असलं तर बघा या साईडला चेलारवाडी साईडचा एक डोंगर आहे. अशा ह्या डोंगरावरती एक 14 मशीन आहेत आणि ह्या डोंगरावरती 21 मशीन आहेत. अशा टोटल 35 मशीन आहेत. तर याचा आपल्याला रहस्य, डोंगरामध्ये पिढ्यानपिढ्या कोणतं रहस्य आहे आणि त्याचबरोबर ह्या डोंगरावरती पवनचक्क्या कशा उभा राहिल्या आणि त्याचं कार्य कसं चालतं याची सगळी माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, हा पूर्णपणे पवनचक्की उभ्या करायच्या अगोदर हा पूर्णपणे निमुळता डोंगर होता. ह्यात कोणतंही काय नव्हतं, असा ओसाळाचा डोंगर होता. आणि ह्या डोंगरावरती पवनचक्की चालू व्हायच्या अगोदर एक काही गव्हर्नमेंटच्या प्रोसेस असतात. हे बघा, हा इथून डोंगराला सुरुवात झालेली आहे आणि हा पुढचा डोंगर आहे. तर बघा, हा पुढचा जो डोंगर आहे तो चेलारवाडी गावचा डोंगर आहे आणि ह्या चेलारवाडीच्या गावच्या डोंगरावरती आपण आता जाणार आहोत. तर तुम्हाला सांगायचं एवढंच की या डोंगरावरती अगोदर काय असं दिसत नव्हतं. हा पूर्णपणे निमुळता डोंगर होता. पवनचक्की दिसत नव्हती, रस्ता दिसत नव्हता. तर मी आणि आमचे सहकारी मित्र वाघमोडे साहेब हे पवनचक्की डोंगराच्या कामाला किंवा पवनचक्कीमध्ये सुरुवातपासून आहेत. एक कामगार म्हणून आम्ही काम करतोय. आणि ही बघा, ही आपली बोलेरो गाडी आहे. कंपनीचीच गाडी आहे, मला हरकत नाही. आणि बघा, आमचं गोंधळकर महाराज आहेत गाडीमध्ये. आणि बघा, ह्याचा पूर्णपणे सर्वे करून आपण गेलेलो आहे. हे बघा, असं पूर्णपणे सर्वे करावा लागतो. पूर्ण सर्वे केल्यानंतर हा डोंगर आपल्याला रस्ता आपण फायनल करतो. आणि असा रस्ता आता पूर्णपणे ह्या डोंगरातला रस्ता चाललाय बघा. लय खड्डा आहे तर जरा गाडीला त्रास होतो, पण आता काय इलाज नाही, शेवटी करावं तर लागतंयच. हे बघा, पेपर जे झाडं वगैरे आहेत ते असं खोदले बघा. हे बघा, हे डोंगर आहे. आता इथनं टर्न घेतोय बघा. हे बघा, असं फार मोठा टर्न घेतलेला आहे, कारण आपले जे मोठे मोठे ब्लेड आहेत हे वळवण्यासाठी हे पूर्णपणे डोंगर तयार केलेले आहेत. बघा, असं आता इकडे टर्न मारला. आता बघा, हे पुढे जे दिसतंय ना, पुढे छोटंसं डोंगर आहे, तिथं वरती महादेवाचं मंदिर आहे बघा, छोटंसं दिसतंय बघा तुम्हाला. आणि त्या महादेवाच्या पलीकडे साईडला भोजलिंग म्हणून एक देवस्थान आहे, महाराष्ट्रातलं प्रसिद्ध आहे डोंगरावरती. ते देवस्थान आहे. आता दिसत नाही डोंगराच्या आडनं, पण दिसेल थोडा वेळ तुम्हाला. बिंदास राहा तुम्ही. आता बघा, परत टर्न हाणला बघा डाव्या हाताला. असं लई टर्न आहे. आणि नवीन ड्रायव्हर जर आला का नाही त्याला भ्यास वाटते हो, बेत या नगद म्हणते मला बाबा. हां, जरा अनुभव वगैरे असला तर थोडंसं मान हलवतंय होय म्हणतंय. आता आम्हाला कसं झालं, सवय लागली. आता ह्या बघा, ह्या साईडचं पवनचक्की दिसते बघा कशी हालते त्या बघा. इकडचं तोंड इकडं आणि इकडचं तोंड तिकडं आहे. म्हणजे हे आता तुम्हाला वेगवेगळ्या तोंडात असं समजून ह्या रुचल्या त्या तरी कशामुळे आहे, त्या वाऱ्याच्या दिशेमुळं असं आहे. तर तुम्हाला वाटायचं या रुसल्या त्या काय, तर तसं काय नाही. हे बघा, आता हे डोंगर बघा कसा खोदलाय. या बघा, अजून एक टर्न घेतला बघा इथं. हे बघा, या पुढच्या पवनचक्क्या दिसल्या त्या. हे बघा, हे बघा, हे पण मोठा टर्न आहे, लय मोठा टर्न आहे. गाडी बघितलं तसं कधी कधी भ्यास वाटतं आम्हाला सुद्धा बरं का, पण काय शेवटी घेऊन चालणार नाही, काम तर करायचं आपल्याला. हे बघा, तुम्हाला आता गाडी जरा काच उघडतो बरं का, 1 मिनिट थांबा. हे बघा, भोजनाचा डोंगर बघा, ह्या डोंगराच्या मागं त्याच्यामुळे जरा कमी दिसतंय, दिसत थोडं वेळानं तुम्हाला. हे बघा, आली बघा पवनचक्की जवळ आली. हे बघा, वरलं गाव दिसतं बघा, एवढं बाहेर दिसतंय का नाही काय खरं नाही. आता सगळी इथनं पुढं दगडच दगड आपल्याला बघायला भेटणार.
कुठले पण साईज दगड भेटतील बरं का. मी तुम्ही जी मनात साईज आणणार त्या साईजचं तुम्हाला दगड भेटणार. कोणतंही काळा असू द्या, पांढरा असू द्या, एक लव आकाराचा दगड असू द्या, त्रिकोण असू द्या, चौकोन असू द्या, येड्या बाबळे पण वर येते बघा. आणि आली बघा पवनचक्की, आली 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 आली. आता बघा हळूहळू हळूहळू आपण वर चाललोय डोंगर चढत. हे बघा हा गाडीचं टायर तर राव 6 महिन्याला बदलतोय. लय वाईट परिस्थिती आहे. पेमेंट लवकर नसतंय निघत कंपनीचं आणि बोंबलाय लागतंय. लय अवघड लागतंय जरा. हे बघा हे बघा हे बघा आजकं बसते म्हणून. हां हे बघा आता सरळ तुम्हाला एक बघा, तुम्हाला मी म्हटलं होतं बघा एकदम अतिशय असं महत्त्वाचा असा विषय. हे बघा डोंगर, हे बघा दगड मोठा लाट आहे. पडलं बिडलं चकतोय का. हे बघा इथून पुढं थोडंसं गेलं का नाही असलं एक जुन्या काळातलं मंदिर आहे वर बरं का. याड लागल याड. हे बघा सिद्धनाथाच्या नावानं चांगलं. हे बघा हे बघा आता आपण बघा ह्या पवनचक्की जवळ चालू ना. पवनचक्की आतमध्ये बघा ऑफिस आहे. ऑफिसात बघा आपण जाऊया आता जरा. हे बघा चाललंय बघा पवनचक्कीला. म्हणजे इंजिनियर लोक असते का नाही त्यासाठी बसायला ऑफिस केलं आहे बघा. इथं बसायला ह्याचा काय ऑपरेशनचा मेंटेनन्स असेल, ऑपरेशन असेल, ह्याचं असं वेगवेगळे जबाबदाऱ्या देऊन या ठिकाणी गाड्यासनी बसवलेला आहे. आता हाय तर गडी आत बरं का, त्यांना पण आपण भेटूया. हां हे बघा मागं ते हे पण कामं केले आहेत. हे बघा गोडनाक म्हणून आहे. हे बघा मंदिर पण आहे. हे बघा हे गडी कोणतरी इकडं फोनवर बसलाय बघा. काय त्याची तर काय चुकी ह्या डोंगरात काय त्याला तर काय मिळतंय बघायला. हे बघा आला बघा ह्या गड्याचं नवीन लगीन झालेलं आहे बरं का. हे बघा हे बघा हे बघा पवनचक्की दिसली. हे बघा खेळायला नेट पण बांधलंय बघा. हे बघा अहो करमणूक तर नाही इकडे डोंगरात काय करणार आहे मला सांगा की. हे बघा हे बघा हे पवनचक्कीची टीम आहे सगळी. आणि गडी एवढं मेहनत करतात. ह्यातला हा नवीन फोनवर बोलतोय मी बघा विचारायचं इथं. आता आपण